कल्याणशीळ मार्गावरच्या पिसवली गावात गोणी भरून मतदान ओळखपत्र सापडल्यानं त्या परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे। पिसवली गाव हे कल्याण लोकसभा मतदारसंघात येतं आणि लोकसभा निवडणुकीआधी कल्याणच्या मतदार यादीमधून हजारो मतदारांची नावं गायब झाल्यानं मोठा गोंधळ उडाला होता। पिसवली गावात हजाराहून अधिक मतदान ओळखपत्र एका गोणीत आढळून आली। ही ओळखपत्र कोणत्या मतदारांची आहेत या संदर्भात मानपाडा पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी सुरेश काटेचा रिपोर्ट। कल्याण लोकसभेमधील पिसवली या गावामध्ये जवळपास हजाराहून अधिक मतदानाची ओळखपत्र मिळून आलेली आहेत। काही नागरिकांनी हे ओळखपत्र मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहेत। मानपाडा पोलिसांनी हे ओळखपत्र नेमकं कोणी टाकले आणि कशासाठी आणले होते याबाबत चौकशी सुरू केली आहे। मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलेला आहे। हे सर्व प्रकरण उच्चस्तरीय असल्यामुळे या घटनेवरती ते बोलण्यास नकार देत आहेत। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण लोकसभा। दरम्यान शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्ष वैशाली दरेकर यांनी पिसवली गावात सापडलेल्या गोणीभर मतदान ओळखपत्रांबाबत काही प्रश्न उपस्थित केले। मला असं वाटतं की बघा, याच्यामध्ये दोन प्रकार असू शकतात की काही जणांना वंचित ठेवायचं असेल, मतदान करण्यापासून रोखायचं असेल, त्यांची ही ओळखपत्र असतील ती ठेवली असतील, बनावट छापली असतील की कोणाला करायला द्यायची असतील परंतु ती पोहोचली नसेल किंवा लोक उपलब्ध झाले नसेल, असं काही असू शकतं। परंतु मला असं वाटतं ह्याच्यामध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करावं, माणसं शोधून काढावी, कारण त्यांचं नाव आहे, फोटो आहे, ॲड्रेस आहे आणि या लोकांनी मतदान केलं आहे का आणि केलं असेल तर कुठलं ओळखपत्र दाखवून त्यांनी केलं मतदान हे शोधून काढावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।